बाप्पासाहेबांनी आपले गुरु समर्थ बाप्पासाहेब यांनी नेहमी म्हणायचं, खरे मुलं तुम्ही माझी आहात. माझ्या रक्ताची नात्याची जी माणसं आहेत ना, ही माझी मुलं नाहीत, माझ्या मुली नाहीत, मुली काकळंबर बोलायचे ना, माझ्या अध्यात्म वंशाची तुम्ही आहात. आणि सांगितलं होतं की तुम्ही माझा दहन करावं, हात तुमची लागावे. योगायोगाने पहा, मुलगा आणि मुलगी येऊ शकले नाही शेवटपर्यंत. शेखरनी मला आठवण दिली, सोमाणी इच्छा नव्हती बाप्पासाहेबांची, ते आले असते आपण अग्निदाह करू शकलो नसतो. तुमच्या हाताने व्हावा, देत जा. माझा त्यांनी आपलं मांडलं, संपला विषय. एकदा माणसाने आपलं मांडलं, गुणदोषासहित स्वीकार होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला गुणच पाहिजे असतात, दुसऱ्याच्या घरची मुलगी घरात आली, वाटतं तिने सीता आणि सावित्री सारखं वागलं पाहिजे, मंदोदरी तारा अशी स्त्री असली पाहिजे. आणि आपली मुलगी जर सासरवाडीला गेली, त्याच्या सासूला फोनवरून सांगतो आपण, नाही बरं मुलगी अल्लडे, जरा लाडात वाढलेली, पाहून घ्या बरं, आईची माया द्या, तिनं द्यावी. आपण गुणदोषासहित स्वीकार करा, कशी असो ती माझी. पाती पण बदलेल बर, सून किती कडवट असू दे बदले, तू माझी आहेस, संपलं. एकच शब्द माझा, हा शब्द प्रचंड हे देणार, प्रचंड. माझा म्हटलं की विषय संपले. तुम्ही किती गुन्हे करा, तुम्ही बोलावं, तुम्ही माझे बोलू शकता. एवढं जरी म्हणलं सगळे गर्भगृहीत, तुम्ही माझे. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला. तुम्ही सज्जनात, आमचा ज्ञानेश्वर तुम्ही म्हणले. हे पहा, गावच्या लोकांना फार अभिमान असतो. मी आळंदीला 25,000 लोकांपुढे बोललो, सगळे जरी पळत आले तर काशीकर होते आपल्या विद्यानगरमध्ये, त्यांनी येऊन मिठी मारली. आज परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात गाजवलं. भूषण आहात म्हणले तुम्ही आमच्या परभणी जिल्ह्याला, नाव उंच केलं. एक गर्व असतो माझा. हे माझे पण फार काही वेगळं असतं. जातीच्या भिंती नसतात, कशाच्याही भिंती नसतात, दोषाच्याही भिंती नसतात. फक्त स्वीकार व्हावा माझं म्हणून सगळं संपलं. हा शब्द लक्षात घ्या, माझा. कोणी बोलणार नाही, कोणी निंदा करणार नाही, तो माझा आहे बरं. माझा म्हणले की सगळी शांत. त्या साहेबांनी सांगितलं, सोमाणी माझा आहे, मला एवढं माहिती नाही. पुन्हा कोणीच बोलले नाही, एक शब्द बोलले. आणि त्या शब्दावर मी साहेबांशी, कारण भांडलो होतो मी साहेबांना, अनेकदा भांडलो. फक्त सांगितलं, सोमाणी माझा आहे, संपलं. आणि मी ज्यावेळेस राजीनामा दिला, म्हणलं मला आता राहायचं नाही. मी ग्राहक मंचामध्ये गेलो, इलेक्शनला उभा राहत नाही. निवडून आल्यावर मला कॉप्ट करून घेतलं. मी म्हणलं मला आता ठेवू नका, मी तुमचा आहे, संपला विषय. ते काही बोलले नाही. कॉप्ट करून घेतलं. परभाऱ्या हार घेऊन, पेढे घेऊन दोघं चौघं पाठवले. सध्याचे चेअरमन होते मुकुंद सावजी बोराळकर MD, त्यांना पाठवलं. मला हार घातला ऑफिसमध्ये येऊन. म्हणलं का? म्हणले तुम्हाला कॉप्ट म्हणून, डायरेक्टर म्हणून निवडून आणलं नाही, कॉप्ट म्हणून घेतलंय. मी म्हणलं वा, मी नको म्हणालो होतो. ते म्हणले होते, ते असंच म्हणतील, मी नको म्हणालो होतो. त्यांना म्हणा तुम्हाला आम्ही नको आहेत, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. मग काय वाक्य, तुम्हाला आम्ही नको असू पण आम्हाला तुम्ही पाहिजे, तुमची आम्हाला गरज. कसे वाक्य असतात. माझा
आणि कशी सासू असली तर सुनेला गरज नाही का? माणूस जाऊ द्या, कळेल. हा वागता येत नसेल हे ठीक आहे, कारण सत्य बोलत असताना किती कठोरता बाळगावी हे कोणालाच कळत नाही. माऊलींची शब्द रचना कळाली, सगळं विषय समजलं. साधकांचा माय बाप हरे दर्शने ताप, ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. नामदेव म्हणतात साधकांचा माय बाप हरे दर्शने ताप, ज्ञानोबा माझा. माझा म्हणलं की सगळ्या भिंती कोसळल्या. म्हणून तुम्ही सज्जनांनी मला आपले म्हटले आहे, तेव्हा माझी जी उणे असेल ते सहज सहन केले आहे. ही माझी कदाचित तुम्ही उणीव समजा, मी असं तुम्हाला कठोरतेने बोलायलो, उणीव समजा, पण सहन केली आहे तुम्ही, म्हणून तुम्ही मायबाप आहात. काय शब्द आहे. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहिला, पार्थू काही. तुम्ही सहज सहन केले आहे म्हणजे खरं म्हणजे मी प्रार्थनाच करायला नकोय, कारण तुम्ही ऑटोमॅटिक सहन केलं, कारण मी तुमचा आहे ना. मी प्रार्थना करू हे देखील चूक आहे की तुम्ही मला माफ करा. परी अपराध तो अनेक आहे. आता माऊली म्हणतात हे सगळं सण तुम्ही केलंय, सगळं खरंय, पण मी अजून एक अपराध केला होता. जसं तुम्हाला म्हटलं की अर्जुनाचे पातीच तुम्ही असला पाहिजे, पण पुन्हा ते शब्द वापस नाही घेतले, माफी मागितली. काय काय करायचं केलं, पण तुमचं आहे ना ऐकलं पाहिजे. ज्या दिवशी गुरु आपलाय अशी भावना होते, शिष्य ऐकतोच. मग गुरुचे वाक्य आपले, गुरुचे शब्द आपले, त्यांचं साधन आपलं आहे, त्यांची साधना आपली, हा भाव असतो. पण गुरु आपला नाही असं एकदा मनात घेतलं, तिथे मात्र वेगळे बनले. मग शब्दाला धारच सांगते, ही माझी सासू नव्हे माझी आई असं जर सुनेने घेतलं, काही बोलू द्या, तिला काही वाटत नाही. आणि ही माझी सून, बापाचंही असंच, हा माझा मुलगा, बोलू द्या काही, हा माझा आहे. पण त्या मुलाने देखील असंच म्हटलं पाहिजे, माझे मुली, माझे पण दोन्हीकडून असलं पाहिजे, नाही तर मोठ्याने निर्माण केलं पाहिजे. घरात देखील, दारात, बाहेर, सगळीकडे माझे पण त्याला बोलता आलं पाहिजे, माझा आहे. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे. काय वाक्य. पुन्हा एक मी अपराध केलाय, महाघोर अपराध केलाय. तो निराळाच असा आहे की भगवद्गीतेचा अनुभव मी घेऊन तुम्हाला देऊ शकतो, अर्थ सांगू शकतो, ही घोषणा केली, हा दुसरा अपराध. म्हणजे अर्जुनाचे पाठी तुम्ही असाल तर अनुभव नक्की देईल असं ज्ञानेश्वर सांगतात. ते म्हणतात हा दुसरा अपराध मी करायलो की भगवद्गीतेचा अनुभव मी तुम्हाला देऊ शकतो. अर्थ म्हणजे अनुभव, अर्थ म्हणजे गप्पा. भगवद्गीतेचा अर्थ जो मी तुम्हाला सांगतोय म्हणजे अनुभव देऊ शकतो, ही अशी घोषणा करणं म्हणजे हा दुसरा अपराध. मला माहिती आहे सोपं नाही, पा किती लीनता, किती लीनता. आणि यांच्या भाषेच्या, बोलण्याच्या आणि सामर्थ्याच्या जोरामुळे तर तुकाराम म्हणतात, मज पामरासी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वरांची तुलना करतात. मी त्यांच्या पायातील वाहने हो, आपल्या पायातील मी वाहनाच्या जागीच आहे, मी मस्तकावर राहू शकत नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव ऐसे तुम्हा.
मज पामराशी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जासी घाली ओळंगणे, इतर तुलने काय अति. अरे ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शंभू ज्यांच्यावर ओवाळून जावे, ज्यांची ओवाळणी करावी, ज्यांनी महाआरती ज्ञानेशांची तिघांनी करावी त्रिदेवांनी, असं ज्यांचं सामर्थ्य आहे, त्यांची तुलना माझ्याशी करूच नका. माऊली काय वाक्यात किती बोलावं वाटतं. पण आता पुढे सर गीतार्थ कवळूप आहे. गीतार्थ मी आपल्या कवेमध्ये शब्दांमध्ये आणू इच्छितो, शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी नाही. आले शब्दे विण संवादिजे, इंद्रियाने नत्ता भोगीजे. याच्यावर आपण बोललेलो, तुम्ही ऐकलेलं. ज्याने ऐकलं नाही ते कॅसेट ऐका. आणि शब्दामध्ये आजपर्यंत कोणी ध्यान हा शब्द देखील कोणी फारसं कोणी बोलू शकलेलं नाही. आणि ते म्हणतात भगवद्गीता जी शब्दांच्या पलीकडचे ती शब्दात आणू इच्छित आहे मी, हा दुसरा अपराध करतो. आजपर्यंत कोणी केलेलं नाही. आजपर्यंत कोणी जी गोष्ट सांगू शकली नाही, वेदांपासून उपनिषदापर्यंत कुठल्याही धर्मामध्ये कोणी सांगू शकले नाही, तो गीतार्थ मी आज शब्दांकित करण्याचा प्रयत्न करतोय. हा सेकंड आणि दुसरा अपराध करतो. काय भाषा आहे. म्हणून त्या अवधारणेविषयी मी तुम्हाला विनंती करीत आहे. पण अपराध जरी करीत असो तर दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात, तरी मी तुम्हाला विनंती करतो की माझे शब्द ऐका, अनुभव नक्की देईल. काय सामर्थ्य, काय भाषा, किती विनम्रता. होय मी अपराध करतोय, शब्दांमधून मी ते अनुभव प्रगट करील, देईल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, अवधारण करा, तयार व्हा, ऐका. आणि अर्जुनासारखं बनून तयार श्रोते. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपणला चित्ता, एरवी काय भानू तेजी खद्योता शोभा अति. हे गीता स्पष्ट करण्याचे काम अवघड आहे. याचा विचार न करिता उगाच धैर्य चित्तात उपजले आहे. खरे पाहिले तर सूर्याच्या उजेडात काजव्याची काय शोभा आहे. खरं म्हणजे अजूनही मला वाटतं की भगवद्गीतेचा अनुभव जो येईल, ध्यान धारणा आणि समाधी, फक्त ध्यान धारणा आणि समाधीचा अभ्यास म्हणजे भगवद्गीता. फक्त ध्यान धारणा आणि समाधी, याच्या अलीकडे काही नाही. कुठलाही नाम जप नाही, कुठलाही नाम गजर नाही, कुठले भक्ती मार्ग नाही, तर कुठला कर्म मार्ग नाही. आणि हा तिन्हींचा अभ्यास, अनुभव शब्दांमधून मांडून पुन्हा अनुभव देणं, हाच अपराध म्हणतात. तरी चित्तात असं उपजलंय की यस, हा भगवद्गीतेचा सूर्य मी माझ्या खद्योतासारख्या आग्या किड्यासारखा प्रकाश देऊन मी प्रगट करणार आहे. खरं म्हणजे हास्यास्पद आहे, पण तरी मी करेन. काय बोलताय. सूर्याचं तेज मी जरी खद्योत असेल, आग्या किडा असेल, निश्चित प्रगट करेन. तयार करा. कीटिट बोचा चुवरी माप सुये सागरी, मी नेणत तिया परी प्रवर्तेत येत. किंवा टिटवीने सागर कोरडा करण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोंचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे माझा अधिकार नसताना मी गीतेचा अर्थ करण्यास तयार झालो आहे. होय, खरंच मला अधिकार नाही. 16 वर्षाचं वय हो. आणि भगवद्गीतेचा अर्थ ध्यान धारणा आणि समाधीचा ज्यांनी आजपर्यंत शब्दांकित कोणी करू शकले नाही, ते मी शब्दांकित करून अनुभव देण्याचं, प्रगट करण्याकरता विश्वामध्ये माझी तयारी झालेली आहे. हे खरं म्हणजे टिटवीनं
सागरीचं काय करावं, कोरडा करण्यासाठी तयार राहावं. शक्य नाही, मला वाटतं ते शब्दांकन शक्य होणार नाही. एका टिटवीनं आपल्या चोंचीनं सागर कोरडा करावा हे जसं शक्य वाटत नाही, तसं मी सगळा भगवद्गीतेचा गीतार्थ खरा शब्दांकित करू शकेल असं मलाही वाटत नाही. पहा केवढं अवघड आहे. बाकीच्या निधीमुळे केलं नसेल तरी माऊली म्हणतात कठीण. भगवान शंकराचार्यांची आणि माऊलींची भाषा एक. काशीच्या पंडितांना सगळा हिंदुस्थान जिंकून मंडन मिश्राशी वादिवाद करून शंकराचार्यांनी जिंकल्यानंतर एक पारपत्र हिंदुस्थान जिंकल्याचं मिळालं. सगळे हारले आणि त्यानंतर शिष्याला एक गर्वात क्या बात है, अपने गुरु बोले तो कोई मामूली चीज नहीं. आणि एकदा शंकराचार्य समुद्र काठावरून चालत असताना शिष्य बरोबर होते आणि सहज विचारले, भगवान किती ज्ञानी आहात तुम्ही, सगळ्यांना हरवलं, किती ज्ञान असेल तुमच्याजवळ, किती ज्ञान आहे बरं. त्यांनी समुद्र काठावर उभा राहून एक वाळूचा कण घेतला. म्हणजे समुद्रात किती कण आहेत, बापा 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 असंख्येत म्हटले. म्हणजे माझ्याजवळ जे ज्ञान आहे ना एवढंच आहे, या समुद्राच्या कणा एवढं. बाकीचं सगळं समुद्र असाच पडलेला आहे अथांग ज्ञानाचा. मी एवढंच घेऊ शकलो. माऊली तेच म्हणते, मी जे ज्ञानेश्वरी सांगेल किंवा ज्ञानेश्वरी लिहिण्याकरिता जी शब्द रचना करीन, अनुभव देण्याकरिता जी मी रचना करीन शब्दार्थाची देखील, आणि माझ्या वाणीतनं ती एखाद्या वेळेस एवढीच असेल की टिटवीनं समुद्र पिऊन टाकावा अशा टाईपची असेल, माझ्या कवित येणार नाही. त्याप्रमाणे माझा अधिकार नसताना मी गीतेचा अर्थ करण्यास तयार झालो आहे. माझा अधिकार नाही आणि गीतेचा अर्थ, गीतेचा अनुभव दोन्ही देण्याकरिता मी तयार झालो. मी म्हटलं ध्यानाचा देखील शब्द कठीण आहे पुढे सांगणं. काही भाग